आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी रुपये वळवण्यात आलेत। लाभार्थी महिलांचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भातला शासन निर्णय जारी केला। जुलै या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे। GR सुद्धा इश्यू झालेला आहे आणि त्यामध्ये साधारणपणे अतिशय स्पष्टपणाने याचे निकष सुद्धा त्यांचा उल्लेख हा केला गेलेला आहे। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला त्यातल्या भगिनीला या योजनेचा लाभ हा निश्चितपणाने मिळणार आहे। याचा लाभ हा डायरेक्टली त्यांच्या खात्यावर जाणार। जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत। जो काही डेटा म्हणजे प्रत्येक योजना ही स्क्रुटिनी मधून जातच असते। ती लाडकी बहीण योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, नमो शेतकरी असो, आणखीन कुठली योजना असो, ही प्रत्येक योजना ही साधारणपणे दरवर्षी ही त्यांची एक साधारणपणे प्रक्रियाच आहे की त्या स्क्रुटिनी मधनं ती जात असते। आम्ही वेगवेगळ्या विभागाकडनं, महिला व बाल विकास विभागाने वेगवेगळ्या विभागाकडनं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यांच्या लाभार्थ्यांचा हा साधारणपणे आम्ही मागितलेला होता, जेणेकरून लाडकी बहीण योजना जी आहे आपल्याला माहिती आहे की निकषामध्ये जर एका योजनेचा 1500 पेक्षा अधिकचा लाभ जर कुठला लाभार्थी घेत असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होणार नाहीत। अशा पद्धतीचे याचे नियम आणि निकष आहेत। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांची यादी मिळाली, त्यानुसार आम्ही ती प्रक्रिया सुरू केली। आता माहिती व तंत्रज्ञान विभागाने आम्हाला काही दिलेले आहे डेटा, तो स्क्रुटिनी करण्याचं काम हे चालू आहे। त्यांनी जो डेटा दिलेला आहे हा आम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार, ग्राउंड लेवलला स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातून हे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ चालू राहणार, जे अपात्र आहेत त्यांचा लाभ कमी होईल। तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महिला वर्गांच्या दृष्टीने गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये कधी मिळणार, असा सवाल अनेकदा विचारला जातो। राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला होता। या संदर्भात आता केंद्रीय पातळीवर एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। लाडकी बहीणसारख्या योजनांच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे। महागाई वाढल्याने आणि कुटुंबाच्या गरजा वाढल्याने पत्रकार परिषदेने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास करण्यात आलेला आहे। या योजनांमुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चात मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली, असे या अहवालात म्हटले आहे। तर लाडक्या बहिणींनो, असेच नवनवीन महत्त्वाची अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।